काय बघितलं काल प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस हेच चालू केलं ना. या प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये डिफॉल्ट रूल काय प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस काय घ्यायचं. जर लोकेशन ऑफ सप्लायर आपण काय बघतो, लोकेशन ऑफ सप्लायर आणि हे दोन्ही जर का भारतामध्ये असेल तर आपल्याला सेक्शन 12 बघायचं. 12(2) मध्ये हे सांगितले की प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस डिफॉल्ट रूल आहे की जर B2B सप्लाय असेल तर लोकेशन ऑफ सच सप्लाय आणि B2C असेल हा 12(2) हा आपला डिफॉल्ट रूल आहे. सेक्शन 12 बघायचाच कधी तर लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस, लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस हे दोन्ही जर भारतामध्ये असतील तरच आपण सेक्शन 12 मध्ये यायचं. सप्लायर किंवा रिसिपियंट जर भारताबाहेरचे असतील तर सेक्शन 12 मधून प्लेस ऑफ सप्लाय डिटरमाइन होणार नाही. रजिस्टर्ड पर्सन आहे B2B आहे तर लोकेशन ऑफ सच सप्लायर हे काय असेल प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ द रिसिपियंट वेअर ॲड्रेस जो रेकॉर्डमध्ये आहे किंवा मग सप्लायरच्या रेकॉर्डमध्ये ॲड्रेस नाही आहे रिसिपियंटचा ते लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ द सर्व्हिस इन अदर केस. आता हा डिफॉल्ट रूल ॲप्लिकेबल कुठे होणार नाही तर सेक्शन 12(3) ते 14, 12(14) मध्ये 12(3) ते 12(14) हे जे पुढचे 12 खाली दिलेलं त्यांनी सेक्शन आहेत, 12 सबसेक्शन आहेत, याच्यामध्ये जर तुमची ॲक्टिव्हिटी असेल सर्व्हिस असेल तर मग प्लेस ऑफ सप्लाय आणि त्याला नाव दिलं आहे सर्व्हिस हे स्पेसिफाईड. त्या स्पेसिफाईड सर्व्हिसेस आहेत तर तिकडची जर सर्व्हिस दिली जात असेल तर मग त्याप्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिस प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस जे आहे ते डिटरमाइन होईल. तर काल आपण काय बघितलं त्याच्यामधलं पहिलं इम्युबल प्रॉपर्टी. इम्युबल प्रॉपर्टीला काय होतं 12(3) मध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड डायरेक्टली इन रिलेशन टू इम्युबल प्रॉपर्टी. इथे B2B आणि B2Cचा रूल लागू होत नाही. प्लेस ऑफ सप्लाय काय होतो, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस काय होतो तर शॅल बी द लोकेशन ॲट विच इम्युबल प्रॉपर्टी बोट किंवा वेझल्स जिकडे ते लोकेटेड आहे किंवा मग इंटेंडेड टू बी लोकेटेड असेल तर प्लेस ऑफ सप्लाय तोच होईल. आता ती बोट किंवा वेझल हे जर भारताबाहेर असेल तर आठवत आहे ना हे पण होतं इफ द इम्युबल प्रॉपर्टी म्हणजे बोट किंवा वेझल मूव्ह होऊ शकते ती लोकेटेड आउटसाइड इंडिया किंवा द लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ द सर्व्हिस इज द प्लेस ऑफ. हे प्रोव्हिजनमध्ये आहे प्रोव्हाइडेड दॅट इफ द लोकेशन ऑफ द इम्युबल प्रॉपर्टी ऑर बोट ऑर वेझल इज लोकेटेड ऑर इंटेंडेड टू बी लोकेटेड आउटसाइड इंडिया द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द रिसिपियंट. त्याचा रूल आपण बघितला की अपॉर्च्युनिमेंट कसं करायचं. एकाहून जास्त स्टेटमध्ये जर का इम्युबल प्रॉपर्टी असेल बोट किंवा वेझल्स असेल तर 2 किंवा 3 स्टेटमध्ये जर का सप्लाय द्यायचं आहे तर ॲग्रीमेंट बघा सप्लायरचा आणि रिसिपियंट. जर मी सप्लायर आहे तुम्ही रिसिपियंट आहात मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 3 स्टेटमध्ये सप्लाय देईन. स्टेट 1चे एवढे चार्जेस असतील, स्टेट 2चे एवढे असतील, स्टेट 3चे एवढे असतील तर बघा तिथे प्रॉब्लेम येत नाही. ॲज पर ॲग्रीमेंट ठरलेलं आहे किती व्हॅल्यू कुठल्या स्टेटची आहे. पण तसं ॲग्रीमेंट नाही लमसम व्हॅल्यू घेतली ही ठराविक अमाऊंट द्या आणि तिन्ही स्टेटमध्ये सप्लाय द्या असं कुठलं ॲग्रीमेंट नाही आहे. मग त्यावेळेस रूल 4 प्रमाणे त्याची व्हॅल्यू कुठल्या स्टेटला किती येईल याची वाटणी करण्याकरता हा रूल 4 आला आहे. आता अकोमोडेशन सर्व्हिस असेल तर मग त्याला बेसिस काय दिला आहे इन प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ नाईट्स. इम्युबल प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचा एरिया एकाहून जास्त स्टेटमध्ये असेल तर इन प्रपोर्शन टू द एरिया ऑफ द इम्युबल प्रॉपर्टी लाईंग इन ईच स्टेट किंवा UT. आणि बोट किंवा वेझल असेल तर यावरती नंबर ऑफ आवर्स किती दिले ह्या बेसिसवरती अपॉर्च्युनिमेंट करतात. प्रपोर्शन इन द टाइम स्पेंड इन द बोट ऑर वेझल्स. आणि हे डिक्लेरेशन म्हणजे किती आवर्स कुठल्या ठिकाणी वापरले हे डिक्लेरेशन मेड बाय द सप्लायर जो असतो
सर्व्हिस प्रोव्हायडर तो रेकॉर्ड करतो की आपण किती काळ कुठल्या बोटीवरती आणि विषयावरती काढलेला आहे. त्याच प्रकारची एक्झाम्पल खाली दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता ह्या खाली सर्व्हिस का दिलेल्या आहेत ह्या इंडिव्हिज्युअल घेतो. कुठल्या आहेत? रेस्टॉरंट, कॅटरिंग सर्व्हिस, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिस, कॉस्मेटिक, प्लॅस्टिक सर्जरी. ह्याचा प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म. इथे CGST आणि AGST हेच. पुढे ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स ॲप्रेल. आता जर ट्रेनिंग घ्यायचं आहे तर ट्रेनिंग घेणारा कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन आहे का अनरजिस्टर्ड पर्सन आहे? आता जर का मुंबईहून दिल्लीला ट्रेनिंग घ्यायला गेलं, एखादा व्यक्ती एखादी कंपनी मुंबईची आहे आणि त्याला आपल्या एम्प्लॉईला स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग द्यायचं आहे, ते पाठवतील दिल्लीला. कंपनी त्याचं ट्रेनिंगचे चार्जेस पे करेल. तर इथे प्लेस ऑफ सप्लाय लोकेशन ऑफ सच पर्सन म्हणजे कोण? जो सप्लाय घेतोय रिसिपियंट जो आहे. प्लेस ऑफ सप्लाय इन रिलेशन टू ट्रेनिंग जर असेल आणि जर B2C आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन, मग इथे लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म. जर मुंबईचा व्यक्ती दिल्लीला जाऊन ट्रेनिंग घेतो आणि जर तो रजिस्टर्ड पर्सन असेल तर प्लेस ऑफ सप्लाय मुंबई होईल, आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर प्लेस ऑफ सप्लाय दिल्ली होईल. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. बरोबर. आता इकडे लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस हे डिफाईन केलं आहे. लोकेशन ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिस हे डिफाईन केलं आहे. फिक्स एस्टॅब्लिशमेंट हे डिफाईन केलं आहे. जिकडे जिकडे तुम्हाला हे शब्द येतील तेव्हा ह्या डेफिनेशन बघू शकतो आपण. लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिसेस मीन्स आणि प्लेस ऑफ बिझनेस हे डिफाईन केलं. आलं लक्षात? आता पुढची सर्व्हिस काय? सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड फॉर ॲडमिशन ऑफ इव्हेंट. एखादा इव्हेंट आहे त्याला जर का मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याचं तिकीट आहे ना, ते आपण जेव्हा तिकीट घेतो तेव्हा मग सप्लायर बघेल की त्या तिकीटवरती प्लेस ऑफ सप्लाय काय? प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड, वेअर द पार्क. आता त्याच्यामध्ये काय काय दिले? प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ॲडमिशन टू, ते ॲडमिशन आहे. कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट इव्हेंट, अम्युजमेंट पार्क, एनी अदर प्लेस अँड सर्व्हिसेस ॲन्सिलरी, त्याला सहाय्यक सर्व्हिसेस शॅल बी. काय असेल प्लेस ऑफ सप्लाय? आपण बघतोय प्लेस ऑफ सप्लाय काय असेल? द प्लेस वेअर द इव्हेंट, जिकडे इव्हेंट येतोय ॲक्च्युली हेड, और वेअर द पार्क, कुठे राणीची बाग आहे तिकडे तिकीट असेल तर तिथे ॲडमिशन, त्याला एंट्रीसाठी फीज घेतली जाईल, त्याला GST कुठला येईल? तो सप्लाय काय असेल? प्लेस ऑफ सप्लाय जिकडे ॲक्च्युली अदर प्लेस इज लोकेटेड. मग इथे पण काय येईल? CGST, AGST किंवा मग UT असला CGST, UTGST हेच येईल. A person in Hyderabad, Andhra Pradesh buys ticket for the Island Tourism Festival in Andaman and Nicobar from the Department of Tourism of Andaman and Nicobar Island. Location of supplier, place of supply. लोकेशन ऑफ सप्लायर काही असो. आता इथे दिलं काय? फक्त B2B B2C काय नाहीच आहे ना. मग ॲक्च्युली वेअर द इव्हेंट कुठे होतोय, ते पार्क कुठे, किंवा ते जे प्लेस आहे ज्या प्लेसमध्ये साठी ॲडमिशनसाठी चार्जेस घेतले जात आहेत. प्लेस ऑफ सप्लाय ते ठिकाण, ते पार्क, तो इव्हेंट जिकडे आहे ते असणार. एक त्यातलं काय होतं? इव्हेंट कुठे आहे. दुसरं काय होतं? पार्क आहे. तिसरं अदर प्लेस. प्लेस वेअर द इव्हेंट इज हेल्ड, प्लेस वेअर पार्क इज सिच्युएटेड, आणि लोकेशन ऑफ सच अदर प्लेस, ते प्लेस ऑफ सप्लाय असेल. आता ऑर्गनायझेशन आहे. आता IPL जेव्हा होतं तेव्हा IPLसाठी ऑर्गनायझेशन ऑफ प्लेस ऑफ सप्लाय काढायचं आहे. प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिस, ऑर्गनायझेशन ऑफ कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग,
scientific, educational, entertainment event, including supply of services in relation to conference, fair, exhibition, celebration, similar event. आणि याला ancillary सहाय्यक सर्व्हिसेस और सर्व्हिसेस रेफर टू क्लॉज ए याच्याकरता कल्चरल, सायंटिफिक, आर्टिस्टिक, एज्युकेशनल, स्पोर्टिंग, एंटरटेनमेंट इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप, असायनिंग ऑफ स्पॉन्सरशिप टू सच इव्हेंट. आता हे ऑर्गनाईज करणारा, स्पॉन्सरशिप देणारा जर रजिस्टर्ड पर्सन असेल तर प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ सच पर्सन. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर मग शॅल बी द प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड. आणि इव्हेंट इफ द इव्हेंट हेल्ड आउटसाइड इंडिया असेल द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द रेसिपियंट. मेगा इव्हेंट, an event management company at Pune organizes an award function at Goa for Shah Industries of Surat. रेसिपियंट हा रजिस्टर्ड पर्सन आहे. ऑर्गनाईज करणारा कोण आहे? मेगा इव्हेंट. ऑर्गनाईज करतोय कुठे? गोवा. आता रेसिपियंट कुठला आहे? गुजरात. शहा इंडस्ट्रीज सुरत, रजिस्टर इन गुजरात. मेगा इव्हेंट पुणे, महाराष्ट्रामधला आहे. लक्षात आहे कसे? ऑर्गनाईज करणारा एका स्टेटमधला, ज्याला ती सर्व्हिस पाहिजे ऑर्गनाईज करण्याची, तो गुजरातमधला, आणि इव्हेंट होतोय कुठे? गोव्यामध्ये. सिन्स द रेसिपियंट इज अ रजिस्टर्ड पर्सन द प्लेस ऑफ सप्लाय इज द लोकेशन ऑफ द रेसिपियंट, लोकेशन ऑफ शाह इंडस्ट्रीज गुजरात. इथे गुजरात हा प्लेस ऑफ सप्लाय असेल, IST गुजरातचा असेल. ग्रँड वेडिंग प्लॅनर्स कंपनी ऑफ बँगलोर इज हायर्ड बाय मिस्टर राजेश. आता हा अनरजिस्टर्ड पर्सन आहे, बेस्ड इन मुंबई, महाराष्ट्र, टू प्लॅन अँड ऑर्गनाइज हिज वेडिंग ॲट गोवा. द प्लेस ऑफ सप्लाय काय? वेअर द इव्हेंट इज हेल्ड, गोवा. इथे रेसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन. आता इथे इंटरस्टेट सप्लाय आणि गोवा आहे प्लेस ऑफ सप्लाय, IST गोवा आहे. Yes Fashions Limited, an Indian fashion designing company, registered in Delhi, hosts a fashion show at Toronto, Canada. The firm receives the services of ABC Limited of Mumbai for organizing the event. कसं काय? Place of supply in this case, though the service is received outside India. आपल्याला इथे बघायचं आहे काय? सप्लायर आणि रेसिपियंट भारतामधले आहेत? येस आहेत. इव्हेंट कुठे होते? भारताबाहेर. रेसिपियंट रजिस्टर आहे. सिन्स द सर्व्हिस रेसिपियंट इज रजिस्टर्ड पर्सन द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द रेसिपियंट, दिल्ली. दिल्लीचा IST. Where the event is held in more than one state or union territory and a consolidated amount is charged for supply of services relating to such event, the place of supply of such services shall be taken as being in each of the respective state or union territories in proportion to the value of services separately collected. जे ॲग्रीमेंट आहे सप्लायरचा आणि रेसिपियंटचं, त्यात दिलेलं आहे की सर्व्हिस द्यायची आहे अकाउंट जास्त स्टेटमध्ये, तर कुठल्या स्टेटला किती व्हॅल्यू आहे. जर त्यांनी त्याची ठरवून घेतली असेल तर त्या व्हॅल्यूप्रमाणे तेवढ्या अमाऊंटचा सप्लाय त्या स्टेटमध्ये झालेला आहे. पण तसं कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट नाही आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट ऑन सच अदर बेसिस ॲज मे बी प्रिस्क्राइब, मग त्याचा रूल 5 दिला आहे. इथे दिलं आहे POS शॅल बाय ॲप्लिकेशन ऑफ द जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. आता हे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल काय? याच्यावर तुम्हाला त्याने दिलं इकडे की तुम्ही ते त्याला इन शॉर्ट गॅप म्हणतात, GAAP. ते लिंक दिलं इकडे, तुम्ही जाऊन थोडा माहिती घेऊ शकता काय असतं.
तुमच्या ऑडिटच्या मॅन्युअलमध्ये पण हे आलेलं आहे. जनरली अकाउंटिंग प्रिन्सिपलप्रमाणे म्हणजे काही स्टँडर्ड आहे, त्या स्टँडर्डप्रमाणे काही टॅक्स पेअरला इन्कम टॅक्सच्या लॉप्रमाणे तसं अकाउंटिंग करावं लागतं. त्यातून काही गोष्टी ह्या समोर आल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे ते अकाउंटिंग केलं आहे तर त्यातनं काही गोष्टी कळू शकतात. स्पेसिफिकली क्लिअरिटी येण्याकरता अकाउंटिंग असं करा की त्यातनं काही गोष्टीची क्लिअरिटी येईल. तर ते कशा प्रकारे अकाउंटिंग केलं पाहिजे, ऑडिट जेव्हा केलं जाईल किंवा बघितलं जाईल त्यावेळेस त्या प्रकारे अकाउंटिंग करण्याची एक मेथड आहे, पद्धत आहे. आता हा रूल 5 दिला. ऑर्गनायझिंग इव्हेंट आहे. वेअर सर्व्हिसेस इज प्रोव्हाइडेड रजिस्टर्ड पर्सन, लोकेशन ऑफ रिसिपेंट, आणि वेअर सर्व्हिसेस इज आउट प्रोव्हाइडेड टू अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन. इव्हेंट इज हेल्ड विदिन इंडिया, लोकेशन ऑफ द इव्हेंट, आणि आउटसाइड इंडिया आहे लोकेशन ऑफ द रिसिपेंट. आणि अकाउंट जास्त स्टेटमध्ये समजा सर्व्हिस दिली जाते आणि जर तिकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये काही माहिती नाही आहे, एक लमसम अमाऊंट घेतलेली आहे, तर त्यावेळेस रूल 5 प्रमाणे तर याचं एक्झाम्पल कसं दिले बघा. An event management company E has to organize some promotional event in state S1 आणि S2 for a recipient R. 3 events are to be organized in S1 आणि 2 असतील S1 मध्ये 3 इव्हेंट आणि S2 मध्ये 2 इव्हेंट. ओके, ते चार्ज एकत्रितपणे दोन्ही करता कन्सोलिडेटेड अमाऊंट ऑफ ₹10 लाख फ्रॉम रिसिपियंट आर. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज इन बोथ स्टेट्स S1 आणि S2. तर प्रपोर्शन काय येईल, 3:2 आहे. तर त्याप्रमाणे किती त्याची कन्सिडरेशन आहे, 10 लाख आहे. तर त्याप्रमाणे 6 लाख 3:2 मध्ये 6 लाख आणि 4 लाख. स्टेट 1ला जर 3 दिले तर इकडे 6 लाख आणि स्टेट 2ला 4 लाख. ट्रान्सपोर्टेशन ऑफ सर्व्हिस आहे. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे आणि सर्व्हिसेस सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स आहे. सेक्शन 10 मध्ये आपण बघितलं होतं ना की काही सामान आहे ते ट्रेन आहे, बस आहे, विमान आहे, बोट आहे, ह्यात विकलं जातं सामान. ते जिकडे चढवलं ते गुड्स होतात. तो गुड्स आहे तो जिकडे चढवला आहे प्लेस ऑफ सप्लाय तोच होईल. इथे काय आहे, सर्व्हिस आहे. म्हणजे जर का कॅटरिंग सर्व्हिस आहे, खाण्याच्या वस्तू आहेत, तर त्या गुड्स नाही आहे. जर का तिथे जेवण दिलं जाते, स्नॅक्स दिलं जाते, तर ती सर्व्हिस असेल. आणि जसे गुड्स आहेत, गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याची सर्व्हिस आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करण्याची सर्व्हिस आहे, आणि जे सामान चढवलं जातं त्या गाडीवरती, त्या कन्व्हेन्सवरती, त्याची सर्व्हिस आहे. याच्यासाठी प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे. यात बघितलं गेलं आहे B2B B2C. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, POS ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इंक्लुडिंग मेल कुरिअर. ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स होते मेल करता, कुरिअर करता. रजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन, आणि पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ॲट विच सच गुड्स आर हँडेड ओव्हर फॉर देअर ट्रान्सपोर्टेशन. ST Private Limited, a goods transport agency based in Noida, Uttar Pradesh, is hired by Haya Trade Links registered supplier in New Delhi to transport its consignment of goods to a buyer in Kanpur, Uttar Pradesh. The recipient being registered in the place of supply is the location of recipient, New Delhi. हा गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी काय करतो, त्यांचे गुड्स वाहून नेतो कुठे, कानपूर, उत्तर प्रदेश. हायर्ड कोणी घेतला, हायर्ड न्यू दिल्लीमध्ये. मग हा काय झाला सप्लाय, त्याप्रमाणे B2B आहे. तर प्लेस ऑफ सप्लाय रिसिपियंट न्यू दिल्लीला आहे, मग न्यू दिल्लीप्रमाणे हा इंटरस्टेट सप्लाय होईल आणि टॅक्स ॲप्लिकेबल IGST. श्रीकांत, अ मॅनेजर इन बँक
इज ट्रांसफर्ड फ्रॉम बरेली उत्तर प्रदेश, भोपाल मध्य प्रदेश. ही हायर्स oil carriers of Lucknow, Uttar Pradesh to transport his household goods from Kanpur to Bhopal. As the recipient is unregistered, the POS is the location where goods are handed over for their transportation, Uttar Pradesh. Hence, this is an intrastate supply and taxes applicable are CGST. आता हे एक्झाम्पल बघितलं आपण, बरोबर आहे. आता GTAने जर सर्व्हिस दिली अनरजिस्टर्ड पर्सनला, तर ती टॅक्सेबल आहे का एक्झाम्ट आहे. जर टॅक्सेबल असेल तर हा टॅक्स येईल, एक्झाम्ट असेल तर येणार असेल. एक्झाम्पल दिलं गेलं, समजायला सोपं आहे, एक्झाम्पल दिलं, पण तुम्ही बघितलं पाहिजे की आता एक्झाम्पल प्रमाणे I एंट्री बघा, सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय GTA टू an unregistered person, including an unregistered casual taxable person, other than the following recipient name. फॅक्टरी नाही आहे, सोसायटी नाही आहे, ह्यांना जर सर्व्हिस दिली GTAने तर ती फॉरवर्ड चार्ज किंवा रिव्हर्स चार्जला टॅक्सेबल होईल. पण हे नाही आहे, हे सोडून कोण आहे, GTA टू अनरजिस्टर्ड पर्सन आहे. तर एंट्री नंबर 21A मध्ये ही सर्व्हिस एक्झाम मला इकडे दिलं आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आता जर मेल किंवा आता इथे सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स हे जर असेल, बाय रोड आहे तर ते एक्झाम्प्ट आहे. बाय रोड एक्झाम्प्ट आहे, एक्सेप्ट काय म्हटलंय, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि कुरिअर एजन्सी, त्यांनी जर ट्रान्सपोर्ट केलं त्यांच्यासाठी काय आहे, टॅक्सेबल आहे. बाय रोड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स एक्झाम्प्ट आहे. इनलँड वॉटरवेज पण एक्झाम्प्ट आहे. आता GTA जेव्हा टॅक्सेबल आहे तेव्हा GTA टॅक्सेबल आहे, जेव्हा तुम्ही बघाल की GTA टॅक्सेबल कोणा करत आहे आणि तो फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे. ही एंट्री 21 हवी. ही सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट इन गुड्स कॅरेज. आता ह्यात पण GTA जर का टॅक्सेबल केलं आहे, पण त्यात पण GTAने जर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन, फ्लोअर, पल्सेस, राईस, ऑर्गेनिक मॅन्युअर, न्यूजपेपर, मॅगझिन्स, रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ न्यूजपेपर, रिलीफ मटेरियल. तर कुठे पूर आला, दंगल झाली, भूकंप झाला,
रिलीफ मटेरियल मेंट फॉर विक्टिम्स ऑफ नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर, कॅलॅमिटीज, ॲक्सिडेंट्स ऑर मिशिफ, काही झालं असेल रिलीफ मटेरियलचं वाहून नेतोय GTA, तर GST येणार नाही. डिफेन्स मिलिटरीचं इक्विपमेंट वाहून नेतो GTA, येणार नाही. एवढं आहेच. आणि खाली आपण बघितलं आता हे की सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA टू अन अनरजिस्टर्ड पर्सन, अनरजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अदर दॅन. आता हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आपण आता इथे हे बघितलं, ही एंट्री बघितली, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे ना, मग हे टॅक्सेबल आहे का एक्झाम्प्ट आहे? कोणाला टॅक्सेबल आहे, कोणाला एक्झाम्प्ट आहे? उदाहरण समजून घ्यायला तुम्हाला हे उदाहरण दिलं ठीक आहे, पण हे सर्व्हिस टॅक्सेबलच नसेल तर मग या उदाहरणाला काय अर्थ राहत नाही. लक्षात. हा प्लेस ऑफ सप्लाय डिसाईड होईल की प्लेस ऑफ सप्लाय तिकडे आहे, पण तो एकदम सप्लाय झाला, जे टॅक्सेस येणार नाही जर ती सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे. समजलं ना काय? B2B आहे तर मग तो टॅक्सेबलच आहे. डिटेल सर्व्हिस देईल तर टॅक्सेबल आहे. मग तो फॉरवर्ड चार्ज येईल किंवा रिव्हर्स चार्ज येईल, पण तो टॅक्सेबल आहे. पण अनरजिस्टर्ड पर्सन आहे, बँक जर का हा बँकेचा मॅनेजर आहे, तो जर का तिकडे सामान नेतोय, provided that where the transportation of goods is to a place outside India, the place of supply shall be the place of destination of such goods. ओके, हे अमेंडमेंट होऊन आलेलं आहे 1 फेब्रुवारी 2019 पासून. आउटसाइड इंडिया. आता कुरिअर कंपनी आहे, त्यांना मी कुरिअर दिलं की हे आहे ना मला भारताच्या बाहेर पाठवायचं, एक्सपोर्ट करायचं, किंवा अशी काही लोक आहेत की जे असं काम करतात. कस्टमर जा तिकडे हे गुड्स द्या, सगळ्या प्रोसिजर करा, हे सगळे चार्जेस ते माझ्याकडनं घेतील. माझी फॅक्टरी आहे, मी काहीतरी बनवतो, माझ्याकडे फॉरेनचा रिसिपियंट आहे, बायर आहे, तो मला पेमेंट करणार, म्हणजे ते सगळं झालेलं आहे, पण पाठवायचं कसं? मग पाठवायला मला काहीतरी प्रोसिजर करायला लागेल ना. ते करणारी जर कुरिअर कंपनी आहे किंवा एखादा व्यक्ती असा आहे, तो माझ्याकडनं समजा ती वस्तू पाठवायची आहे, समजा 4,000 रुपये घेतो की कस्टममध्ये मी सगळं प्रोसेस करीन आणि तुम्हाला ते पाठवून देईन सगळं. ठीक आहे. आता जर त्यांनी माझं 1,25,000चं सामान पाठवलं तर हा मला 0 रेट सप्लाय झाला, हा कस्टमरनं जाईल. आता ह्या 4,000वरती त्यांनी सर्व्हिस कोणाला दिली? मला दिली. मी महाराष्ट्रामध्ये आहे, मी मुंबईमध्ये आहे, तो मुंबईमध्ये आहे, चार्ज कुठला आहे इकडे? ओके, आउटसाइड इंडिया गेलं ना ते काय दिलं? आउटसाइड इंडिया आहे, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द प्लेस ऑफ डेस्टिनेशन ऑफ सच गुड्स. जर ते दुबईला पाठवलंय सध्या, तर प्लेस ऑफ सप्लाय दुबई येतो तिकडे. ॲक्च्युअली मी त्याच्यावर सर्व्हिस घेतली कुठे? महाराष्ट्रामध्ये घेतली. प्रोविजो काय सांगतो? वेअर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स पाठवले इज टू प्लेस आउटसाइड इंडिया, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी. आपण हे बघतोच कधी, सेक्शन 12 बघतोच कधी की रिसिपियंट आणि सप्लायर हे भारतामध्ये आहेत. यस, दोघेही मुंबईमध्ये आहेत, दोघेही महाराष्ट्रामध्ये आहेत, पण प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र येणार नाही. तो IGST लावून देईल, त्या IGSTचं क्रेडिट मिळतं, पण त्याच्यावरती प्लेस ऑफ सप्लाय काय येतो? आउटसाइड इंडिया जो आहे, जी जागा आहे तो येतो. हे जेव्हा चेंज झालं ना, पहिले कुरिअरचं बिल यायचं ना, ते CGST लावून यायचं. त्यानंतर मग ह्या अमेंडमेंट नंतर त्यांनी बिल द्यायला लागले IGST. म्हणजे कसं काय IGST लावायला लागले? मी त्यांना विचारलं की हे IGSTचं बिल आलंय, त्यांच्याशी यांचा काय कॉन्टॅक्ट आहे का, यांचं काम कोण करतो? तर त्यांनी सांगितलं, त्यांनी की मेल पाठवलाय आणि त्यांनी कॉन्टॅक्ट करायला नंबर पण दिला, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या की काय आहे ते. मी त्यांना विचारलं, मग त्यांनी मला सांगितलं की हा बघा, हा प्रोव्हिजो इथे इन्सर्ट झाला आहे, अमेंडमेंट झालेली आहे, म्हणून आता आम्ही IGST लावतो. तेव्हापासून त्या कुरिअरच्या बिलामध्ये IGST यायला लागलं. माझ्याकडे एक फॅक्टरी आहे, ते त्यांचं टूल्स बनवतात आणि ते टूल्स भारताच्या बाहेर पाठवतात. त्यांचं महिन्याला असे 1-2 त्याच्याकडे असे इन्व्हॉइस असतात. ते 4-5 बायर आहेत, त्यांच्याकडनं ते टूल्स बनवून घेतात. ते त्यांच्याकडे ते
त्यांची ऑर्डर डायरेक्टली बोलणं होतं, पण ती ऑर्डर डिस्पॅच करण्याचं काम ती कुरिअर कंपनी करते आणि ती कुरिअर कंपनी त्यांना असं 2,000 3,000 4,000 बिल देते. सामानाची व्हॅल्यू काही असो, 1,00,000 2,00,000 5,00,000 काही असो, त्यांचं चार्जेस जेवढे आहे तेवढे ते घेतात ते प्रोसेस करण्याचे. तर त्या इन्व्हॉइसवरती पहिले CGST यायचा, तो नंतर IGST यायला. Messer JKL Private Limited, a registered company in Chennai. It ships goods to its customer in London, United Kingdom. Through Messer Strong Logistics, a shipping company. Place of supply, the goods being transported outside India. The place of supply, location of destination of such goods, London. लोकेशन ऑफ सप्लायर चेन्नई आहे, तो काय करेल, इंटरस्टेट सप्लाय म्हणून इन्व्हॉइस बनवेल आणि त्यात IGST लागेल आणि प्लेस ऑफ सप्लाय लंडन देईल. आता ह्याच्यामध्ये काय होतं की तो IGST घेतो, तो कोणाला मिळतो, कुठल्या स्टेटला मिळतो, तर आपला विषय नाही. आपल्याकरता एवढाच विषय की इथे IGST लावा आणि प्लेस ऑफ सप्लाय तो लावा. आता सेटअपमध्ये तर तो घेणारच आहे, IDचा तर घेणारच आहे. Services provided by way of transportation of goods including mail or courier, where services is provided to registered person, place of supply, location of recipient. And where services is provided to a other than registered person, goods transported within India, place of supply काय where the goods are handed over. तुम्ही जिकडे कुरिअरमध्ये गुड्स दिले की हे पाठवा, तर कुरिअरवाला विचारेल तुमचा GST नंबर आहे का, नाही आहे, तर मग टॅक्सेस काय येतील, CGST AGST. आणि गुड्स आउटसाइड इंडिया गेले तर मग डेस्टिनेशन ऑफ सच गुड्स. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, त्याच्यामध्ये एक बरंच लेंदी आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात असं आहे, ते सांगतो होतं तुम्हाला मी. थोडक्यामध्ये असं आहे की जर एखादा व्यक्ती आपल्या बिझनेस पर्पज हे जातो, बसने जाओ, ट्रेननी जाओ, विमानाने जाओ, प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ रेसिपियंट हो. रजिस्टर पर्सन जर नसेल तर मग प्लेस वेअर द पॅसेंजर एम्बार्क ऑन द कन्व्हियन्स फॉर अ कंटिन्युअस जर्नी. तर जर समजा मी इथून दिल्लीला गेलो, दिल्लीवरून मुंबईला आलो, तर मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू मुंबई मी तिकीट एकत्र काढतो. तिकीट जरी एकत्र काढलं तरी जर मी अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर तिकडे प्रवास सुरू करतो, तर कंटिन्यू जर्नी आहे, मी तिकडे जाऊन परत रिटर्न जर्नी आहे, तरी त्या दोन वेगवेगळ्या जर्नी मानल्या जातात. तिथून दिल्लीला जाणं वेगळं आणि दिल्लीहून मुंबईला येणं वेगळं. ज्यांच्याकडनं तिकीट घेतोय त्यांची सर्व्हिस मुंबई टू दिल्ली पण आहे, दिल्ली टू मुंबई पण आहे, पण ते काय करतील, मुंबई महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनवरती माझं मुंबई टू दिल्ली तिकीट काढतील आणि दिल्लीच्या रजिस्ट्रेशनवरती ते दिल्ली टू मुंबई हे तिकीट देतील. मुंबई टू दिल्ली तिकीट काढलं, CGST AGST येईल आणि दिल्लीवरून मला बुकिंग देतील. बुकिंग मी मुंबईलाच करू शकतो, पण ती सेपरेट जर्नी आहे. रिटर्न जर्नी ही सेपरेट जर्नी आहे. B2Bला असं नाही, B2Bला असं नाही. मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई असेल तर रिसिपेंटचा जो ॲड्रेस आहे तो जर महाराष्ट्र आहे, मग प्लेस ऑफ सप्लाय तिथे महाराष्ट्रच येतो. लक्षात, त्याच्यामध्ये हेच वरती दिले स्पेसिफिकली. प्लेस ऑफ सप्लाय of passenger transportation service to a registered person shall be the location of such person. Person other than registered person shall be the place where the passenger embark on the conveyance for a continuous. आता कंटिन्युअस जर्नी जर का म्हटलं इकडे, तर कंटिन्युअस जर्नी हा शब्द जो आहे हा डिफाईन केला आहे. कंटिन्युअस जर्नी मीन्स अ जर्नी फॉर विच अ सिंगल or more than one ticket or invoice is issued at the same time, either by a single supplier of service or through an agent acting on behalf of the more than one supplier of service, and which invoice
नो स्टॉप ओवर बिटवीन एनी ऑफ द legs of the journey for which one or more separate tickets or invoices are issued. Continuous journey means the वर जेव्हा शब्द दिला आहे कंटिन्युअस जर्नी, अ प्लेस वेअर द पॅसेंजर. आता इथे हे कोणा करताय, B2B करता नाही आहे, B2C करता दिलं आहे की कंटिन्युअस जर्नीमध्ये काय अपेक्षित आहे. अ जर्नी फॉर विच अ सिंगल ऑर मोर एजंट थ्रू बुकिंग होत असेल तर एजंट काय करतो की जर जायचं आहे मला समजा एखाद्या ठिकाणी, म्हणून की तुम्हाला डायरेक्टली तसा प्लेन मिळणार नाही, ते डायरेक्ट तुमची व्यवस्था होणार नाही. मग तुम्हाला इकडून जायला लागेल, मला जायचं समजा ए ठिकाणाहून बी ठिकाणी, तर पहिले तुम्हाला तिकडे जायला लागेल सी ठिकाणी आणि सी वरून तुम्हाला बीला जायला लागेल. आता ए टू सी वेगळ्या कंपनीची सर्व्हिस आहे आणि सी टू बी वेगळ्या कंपनीची सर्व्हिस, असं जायला लागेल. कंटिन्युअस जर्नी मीन्स अ जर्नी फॉर विच अ सिंगल और मोर दॅन वन तिकीट और इनवॉइस इज इश्यूड ॲट द सेम टाइम आयदर बाय अ सिंगल सप्लायर ऑफ सर्व्हिस. आता एकच सप्लायर असेल तरी पण त्याच्यात डायरेक्ट इथे जाता येत नाही, पहिले इकडून इकडे जा, मग तिकडे तुम्ही थांबा, एक तासाने तुम्हाला दुसरं तिकडे प्लेन मिळेल, मग तिकडून तुम्ही मग बी ठिकाणी जाऊ शकता. डायरेक्ट जाता येणार नाही. ए ठिकाणावरून बी ठिकाणी डायरेक्ट प्लेन नाही, ए वरून सी जा, सी वरून बीला जाता येईल, पण ते पण इकडे एकच कंपनी असेल किंवा दोन कंपनी असेल. सिंगल सप्लायर ऑफ सर्व्हिस or through an agent acting on behalf of more than one supplier of service and which involves no stopover between any of the legs of the journey for which one or more separate tickets or invoices are issued. For the purpose of this clause, the term stopover means a place where a passenger can disembark either to transfer to another conveyance or break his journey for a certain period in order to resume it at later point of time. Okay. नो स्टॉपवर तिथे असता कामा नये, इमिजिएटली गेला पाहिजे कंटिन्युअस जर्नी. अरविंद अपॅरल्स रजिस्टर्ड इन गुजरात परचेस फ्लाइट तिकीट फ्रॉम Pran Air Limited, registered in Delhi, for travel from Delhi to Gujarat. Registered person ला काय प्रॉब्लेम नाही. The recipient being registered, the place of supply is the location of recipient म्हणजे गुजरात. लोकेशन ऑफ सप्लायर दिल्ली आहे, तो काय करेल इंटरनेट सप्लाय म्हणून ट्रीट करेल आणि त्याला टॅक्सेस ॲप्लिकेबल होईल IGST. प्लेस ऑफ सप्लाय गुजरात. फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अ अनरजिस्टर्ड पर्सन. आता इकडे 3 केसेस आहेत. तर ज्या प्रकारे त्याला कंटिन्युअस जर्नी परत डिफाईन केला आहे, स्टॉपवर डिफाईन केला आहे, त्यामुळे काय होतं त्यामध्ये गुंतागुंत वाढते, कॉम्प्लिकेशन्स वाढतात. ऑनवर्ड जर्नी, राम अँड अनरजिस्टर्ड कस्टमर इन वेस्ट बेंगाल परचेस फ्लाइट तिकीट फ्रॉम ट्रान एअर लिमिटेड रजिस्टर इन वेस्ट बेंगाल फॉर ट्रॅव्हल फ्रॉम वेस्ट बेंगाल टू दिल्ली. लोकेशन ऑफ सप्लायर वेस्ट बेंगाल. प्लेस ऑफ सप्लाय राम विल एम्बार्क. कुठे सुरुवात करतो आपल्या प्रवासाला ऑन द जर्नी इन वेस्ट बेंगाल, हेन्स द प्लेस ऑफ सप्लाय इज वेस्ट बेंगाल. दिस इज आर इंटरनेट सप्लाय अँड टॅक्सेस ॲप्लिकेबल आर GST. आता रिटर्न जर्नी, त्याला जायचं आणि यायचं आहे. रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट जर्नी इवन इफ द तिकीट फॉर ऑनवर्ड अँड रिटर्न जर्नी आर इश्यूड ॲट सेम टाईम. Ram in the above example purchased flight ticket from the return journey from Delhi to West Bengal from Tran Air Limited. The ticket is issued by Tran Air Delhi registration. Location of supplier Delhi. कळलं फरक काय. B2B ला हे बघायला लागत नाही. B2B ला त्याला बेनिफिट द्यायचा ITCचा, त्यामुळे त्याचा प्लेस ऑफ सप्लाय जिकडे तो रिसिपियंट आहे तोच येतो. पण जे अनरजिस्टर्ड पर्सन आहे मग तो कुठं कुठे जातोय, त्याप्रमाणे त्याला CGST AGST. म्हणजे या दोन्ही केसमध्ये
रिटर्न जर्नीमध्ये जेव्हा तो मुंबईहून दिल्लीला जाईल CGST AGST येईल, दिल्लीवरून मुंबईला येतोय तिथे पण CGST AGST. हे एक एक्झाम्पल काय दिलं इकडे की राम इन द अबव एक्झाम्पल परचेस फ्लाईट तिकीट फ्रॉम द रिटर्न जर्नी फ्रॉम दिल्ली टू वेस्ट बेंगाल. जेव्हा तो वेस्ट बेंगाल टू दिल्ली जाईल तर काय येईल CGST AGST, आणि दिल्लीवरून काय येईल वेस्ट बेंगालला तिथे पण काय येईल तेच येणार. तिसरं असं आहे की वेन द पॉईंट ऑफ एम्बार्केशन इज नॉट नोन ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ तिकीट. जेव्हा तिकीट दिलं गेलं तेव्हा कुठला तो प्रवास सुरू करणार आहे हे काय नाही आहे. त्या काय स्कीम काढतात की त्या स्कीममधनं तुम्ही एक प्रवास करा, ठराविक स्कीमप्रमाणे तुम्हाला ठराविक अमाऊंट लागेल. आता इथे तो कुठला बेनिफिट घेईल, कधी घेईल हे काय माहिती नाही. प्राण एअर लिमिटेड रजिस्टर इन वेस्ट बेंगाल इश्यूज अ पास फॉर वन वे एनीवेअर ट्रॅव्हल इन इंडिया टू राम and address of RAM is not available. Location of supplier West Bengal will be the location of supplier West Bengal. It is an interstate supply and taxes are applicable will be CGST. Where the right to passage is given for future use and the point of embarkation is not known at the time of issue of right to passage, the place of supply of such service shall be determined in accordance with the. यामध्ये हा जो प्रोविजन आहे 12(2) मध्ये आपण बघितलंय की द रिसिपेंट इज रजिस्टर, तर काय करा मग रिसिपेंटच्या ॲड्रेसप्रमाणे. पण रिसिपेंट जर अनरजिस्टर असेल तर त्याचा ॲड्रेस माहिती आहे का, तर त्याचा ॲड्रेस रेकॉर्डमध्ये आहे तर लोकेशन ऑफ द रिसिपेंट. आणि जर त्याचा ॲड्रेस रेकॉर्डमध्ये नाही आहे तर आपल्या वरती इथे काय दिलं एक्झाम्पलला, या एक्झाम्पलला काय दिलं त्याचा ॲड्रेस रेकॉर्डला नव्हता. त्याने तिकीट घेतलं तेव्हा त्याच्याकडनं ॲड्रेस काय घेतला गेला नाही. ॲड्रेस घेतला गेला नाही, सप्लायरचं जे लोकेशन आहे तेच त्याचा प्लेस ऑफ सप्लाय होईल. पण जर ॲड्रेस रेकॉर्डला गेला तर मग रिसिपेंटच्या ॲड्रेसला प्लेस ऑफ सप्लाय. An airline may issue seasonal ticket containing say 10 leaf which could be used for travel between any two locations in the country. The card issued by New Delhi Metro could be used by a person located in Noida or New Delhi or Faridabad without the New Delhi Metro being able to distinguish the location of journey at the time of receipt of payment. जर या प्रकारे जर का असेल की अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याला अशी कुठल्या स्कीममध्ये तिकीट देतात, हे घ्या तुम्ही कुठनं पण ट्रॅव्हल करा, तर तो B2C आहे, त्याचा ॲड्रेस रेकॉर्डवर आहे का नाही आहे त्याप्रमाणे त्याला प्लेस ऑफ सप्लाय ठरेल. Where the right to passage is given for future use and the point at embarkation begin कुठनं आहे is not known at the time of issue of the right to passage. तर मग काय होईल POS shall be determined in accordance with the provision of section 12(2) मध्ये हे दिलं आहे. जर B2C आहे, B2B आहे तर लोकेशन ऑफ रिसिपेंट, आणि B2C असेल तर ॲड्रेस रेकॉर्डला असेल सप्लायरच्या रिसिपेंटचा तर मग प्लेस ऑफ सप्लाय ॲड्रेस ऑफ रिसिपेंट, अदरवाईज लोकेशन ऑफ सप्लाय. तुम्ही एकदा वाचलात ना तुम्हाला क्लिअर होणार आहे. मी जेवढं सांगणार आहे तेवढं मी सांगतोय, पण तुम्ही एकदा वाचलं फार अवघड नाही आहे पण थोडं गुंतागुंतीचं आहे. द प्लेस ऑफ सप्लाय of service on board conveyance including vessels, aircraft, train, motor vehicle shall be the location of the first scheduled point of departure of that conveyance for the journey. आता गुड्स बघितले आपण गुड्सच्या याच्यामध्ये सेक्शन 10 मध्ये की जर गुड्स त्या वाहनामध्ये चढवले, लोड केले आणि ते त्या जर्नी दरम्यान त्या गुड्सचा सप्लाय होणार आहे तर प्लेस ऑफ सप्लाय काय असेल. तिकडे गुड लोड केले, जर एखादं वाहन चाललंय मुंबईहून दिल्लीला तर मग मध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये, गुजरात येईल, मग राजस्थान येईल, मग दिल्ली येईल. या 4 स्टेटमध्ये जे गुड्स महाराष्ट्रात चढवले तर जर सप्लाय त्या गुड्सचा होत असेल या प्रवासादरम्यान तर तिकडे CGST AGST महाराष्ट्र येईल, कारण गुड्स लोड केले महाराष्ट्रामध्ये. त्याच प्रकारे सर्व्हिस आहे, सर्व्हिस द प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिस ऑन बोर्ड अ कन्व्हियन्स इन्क्लुडिंग म्हणजे वेजल्स, एअरक्राफ्ट, ट्रेन, मोटर व्हेकल शॅल बी द लोकेशन ऑफ द फर्स्ट शेड्यूल पॉईंट ऑफ डिपार्चर. सुरुवात जिकडनं केली दॅट कन्व्हियन्स फॉर द जर्नी.
Tran Air Limited, registered in Delhi, supplied food on board. Its flight from Delhi to Kerala via Mumbai for the catering services provided by Tran Air Limited. Location of supplier Delhi and place of supply at the first point of departure of the flight Delhi. इकडे CGST AGST हा Mr. X residing in Delhi, traveling with Indian Airlines during the Kolkata Delhi to कसं आहे बँकॉक कोलकाता दिल्ली अशी फ्लाईट कशी आहे एक्स रिसार्डिंग दिल्लीला राहतो ट्रॅव्हलिंग फ्रॉम इंडियन एअरलाइन्स ड्युरिंग द कोलकाता दिल्ली. आता या कोलकाता दिल्ली दरम्यान ही डिझायर टू वॉच इंग्लिश मूवी ड्युरिंग द जर्नी बाय मेकिंग द नेसेसरी पेमेंट. त्याला मूवी बघायची पेमेंट केलं. आता ते निघाले कुठनं विमान निघाले कुठनं बँकॉकवर. ओके आता याच्यामध्ये टॅक्स कुठला येईल. प्लेस ऑफ सप्लाय इज द बँकॉक इट्स फर्स्ट शेड्यूल पॉईंट ऑफ डिपार्चर ऑफ द कन्व्हिनियन्स फॉर द जर्नी आउटसाइड टॅक्सेबल टेरिटरी आहे नॉट चार्जेबल टू जीएसटी. त्याच्यावर जीएसटी येणार कारण त्याच्यावरती चार्ज ठेवलाय कसा सुरुवात कुठनं झाली आहे त्याप्रमाणे टॅक्स लागेल. आता इकडे महाराष्ट्रामध्ये असतं जसं ह्या एक्झाम्पलला दिल्ली होतं तर CGST AGST आला. आता बँकॉकवरून काय येणार टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस सप्लाय ऑफ टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस याचा प्लेस ऑफ सप्लाय काय टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस डिफाईन केले मीन्स सर्व्हिस ऑफ एनी डिस्क्रिप्शन इंक्लुडिंग इलेक्ट्रॉनिक मेल व्हॉइस मेल डेटा सर्व्हिस ऑडिओ टेक्स्ट सर्व्हिस व्हिडिओ टेक्स्ट सर्व्हिसेस रेडिओ पेजिंग and cellular mobile telephone services which is made available to users by means of any transmission or reception of signs, signals, writing, images and sounds or intelligence of any nature by wire, radio, visual or other electromagnetic means. या मार्गानुसार ते पाठवलं जाते. Telecommunication service includes the service of telephone, internet, डेटा ट्रान्सफर ब्रॉडकास्टिंग केबल DTH सर्व्हिसेस एक्सेट्रा. थोडक्यात एवढं हे अर्थ हा आहे जे वर दिले. थोडक्यात अर्थ असा आहे की टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस इन्क्लूड्स द सर्व्हिसेस ऑफ टेलिफोन इंटरनेट डेटा ट्रान्सफर ब्रॉडकास्टिंग केबल DTH या सगळ्या सर्व्हिस आहेत या टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस आहेत. आता याच्यामध्ये एक वायरलेस सर्व्हिस असू शकते पोस्टपेड असू शकते प्रीपेड असू शकते. जर आता जर प्रीपेड सर्व्हिस आहे तर तुम्ही प्रीपेड सर्व्हिस घ्याल तुमचं सर्व्हिस प्रोव्हायडर महाराष्ट्रातला असेल प्रीपेड सर्व्हिस घ्यायची आहे गुजरातला गेलो एखादा शॉप बघितलं प्रीपेड करून द्या टॅक्स कुठला लागेल प्लेस ऑफ सप्लाय काय असेल. इकडे तुम्ही लँडलाईन फोन घेता तिकडे केबल यायला लागते वायफायची वायर आली तर तिकडे मग ते केबल येते. पण जर वायरलेस आहे तर काय करणार सर्व्हिस जी घेतोय ती केबल आहे केबल नाही आहे पोस्टपेड आहे प्रीपेड आहे. To determine the place of supply, telecommunication services are divided into 3 categories. एक services provided during using a fixed telecommunication line. लाईन आहे म्हणजे त्याला लीज सर्किट इंटरनेट बेस सर्किट केबल डिश अँटेना हे कुठेतरी इन्स्टॉल करावं लागतं. काही इन्स्ट्रुमेंट आहेत ती इन्स्टॉल करायला लागतं. पोस्टपेड मोबाईल कनेक्शन प्रीपेड मोबाईल कनेक्शन. आता ह्याला कुठे इन्स्टॉल केलं आहे काही नाही मोबाईल घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता. बिलिंग तुमचं पोस्टपेड आहे तर ॲड्रेस येईल. प्रीपेडला कसं आहे की तुम्ही कनेक्शन घेता तेव्हा रिसिपियंटचा ॲड्रेस रेकॉर्डला असू शकतो सर्व्हिस प्रोव्हायडरच्या पण तो प्रीपेडसाठी जे काय कुपन मिळतं वॉचर मिळतं ते देशामध्ये तुम्ही कुठे गेलात तुम्हाला वाटलं रे आपलं संपलं आहे कनेक्शनला आपलं जेवढं प्रीपेड होतं आपलं तेवढं संपलं आपल्याला परत रिचार्ज करायला पाहिजे. रिचार्ज कोणी कुठं नाही करेल मग प्लेस ऑफ सप्लाय काय येईल रिचार्ज तुम्हाला ऑनलाईनही मिळतं इंटरनेट थ्रू तेही तुम्ही करू शकता बरोबर आहे.
लॉ मेकरच्या भूमिकेत जाऊन तुम्ही विचार करा की एखादी सर्व्हिस कशी दिली जाते, कशा प्रकारे दिली जाते, घेणारा कोण आहे, देणारा कशा प्रकारचा आहे, हे सगळे पॉईंट विचारात घेऊन मग ती तरतूद करायला लागते. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस इन्क्लुडिंग डेटा ट्रान्सफर, ब्रॉडकास्टिंग, केबल अँड डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन सर्व्हिस to any person shall in case of services by fixed telecommunication line, lease circuit, internet lease circuit, cable or dish antenna by the location place of supply का येईल be the location where the telecommunication line, lease circuit, cable connection, dish antenna install केला आहे for receipt of service, सर्व्हिस घेण्याकरता. नेचर ऑफ सप्लाय काय, कशा प्रकारचा सप्लाय कसा आहे बघा की फिक्स टेलिकम्युनिकेशन लाइन, लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल और डिश एंटीना है. प्लेस ऑफ सप्लाई लोकेशन वेयर द टेलिकम्युनिकेशन लाइन, लीज सर्किट और केबल कनेक्शन और डिश एंटीना इज इंस्टॉल फॉर रिसिप्ट ऑफ सर्व्हिस. रिसिपियंट कोणी असो, एनी पर्सन. इथे B2B2C काय बघितलेलं नाही. Mr. Rajesh Verma, a resident of Madhya Pradesh, purchased a dish antenna from Leo DTH, a company provided DTH services registered in MP. The DTH is installed in Mr. Rajesh home. Location of supplier Madhya Pradesh and where dish antenna is installed. Internet supply in CGST AGST. आता इथे जर का इन द कोर्स ऑफ फर्दर ऑफ बिझनेस हे रजिस्टर्ड पर्सन ते घेत असेल तर त्याला कसं RTC मेल जर तो 17(5) ब्लॉक केला नसेल तर त्याला क्रेडिट मिळू शकते. इथे B2B B2C असं काय करायचं नाही, कारण प्लेस ऑफ सप्लाय सेम देणार आहे. जिकडे ते इन्स्टॉल करणार, जिकडे ते विकणार, जी कुठली कंपनी असेल त्यांना त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस देणारे आहेत, त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये ज्या तिकडे त्यांना आपल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यांना तिकडे रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. त्यामुळे तिकडे टॅक्सेस हे CGST AGSTच येणार, कारण ते रजिस्ट्रेशन घेणार आणि तिथल्या रिसिपियंटला सर्व्हिस देणार. मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन अँड इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑन पोस्टपेड बेसिस. बिल कधी येईल, ठराविक पिरियड नंतर येईल. बी द लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस. बिल कुठे पाठवायचं, ज्या ॲड्रेस आहे ना काहीतरी ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस ऑन द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस. पोस्टपेड, मोबाईल कनेक्शन, इंटरनेट सर्व्हिस. Location of billing address of the recipient of services in the records of the supplier of services. Location of the supplier of service if the address is not available. Address available नसेल तर मग location of supplier of service. Recipient कोणी असेल. Mr. Sarathi in Andhra Pradesh is using a postpaid mobile connection. Billing address is of his parents in Karnataka. The mobile connection of RT Telecom registered in Karnataka. Location of supplier Karnataka. Billing address Karnataka. CGST AGST. Interstate supplier. In case of mobile connection or telecommunication, internet service, direct to home television services are provided on prepayment basis. पहिले पैसे घेणार थ्रू अ वाउचर. वाउचर हे जी काही त्यांना स्कीम पाहिजे, जेवढे चॅनल पाहिजे त्याचे पैसे पहिलेच द्यायचे. आता हे कशा प्रकारे वाउचर दिलं जातं, थ्रू सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर ऑफ द ऑफ सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल कार्ड, रिचार्ज वाउचर बी द ॲड्रेस ऑफ द सेलिंग एजंट और रिसेलर और डिस्ट्रीब्यूटर ॲज पर द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ॲट द टाइम ऑफ सप्लाय. By any person to the final subscriber, by be the location where such prepayment is received or such voucher are sold. कसे प्रीपेड मोबाईल कनेक्शन आहे, सर्विसेस प्रोवाइडेड थ्रू सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्यूटर आहे. ॲड्रेस ऑफ सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्यूटर ॲट द टाइम ऑफ सप्लाय.
आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एनी पर्सन टू फायनल सबस्क्रायबर. लोकेशन वेअर सच प्रीपेमेंट इज रिसीव्ड और सच वाउचर आर सोल्ड. Prepaid services, the payment for which is made through internet banking, other electronic mode of payment. As per second proviso, here is the location of the recipient of service in the records of the supplier of. यामध्ये काही लॉजिक नाही आहे. जे दिलंय ते लक्षात ठेवा, त्याप्रमाणे काम करा. असं का तसं काय काही नाही. Recharge service. The recharge Radha recharges registered retailer in Tamil Nadu supplies a prepaid recharge voucher of RT Telecom to a customer. Location of supplier Tamil Nadu. Place of supply is address of Radha Recharge Tamil Nadu. This is an intrastate supply. CGST AGST are applicable. Lakshmi in Puducherry does prepaid recharge of her RT Telecom mobile connection. The recharge is done from RT Telecom's website and payment is done using credit card. RT Telecom is registered in Puducherry and Lakshmi's location in the records of the RT Telecom is Puducherry. CGST AGST. टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना प्रत्येक स्टेटला लायसन घ्यावंच लागतं, त्यामुळे तो टॅक्सेस CGST AGST येणार. In other case, be the address of the recipient as per the records of the supplier of service, and where such address is not available, the place of supply shall be the location of supplier of service. प्रोविजो मध्ये दिले, वरती तिकडे दिले की प्रोविजो सेकंड बघा, त्यामुळे प्रोविजो काय, एक्सप्लेनेशन काय हे दिले. आता लीज, आता त्यामध्ये जे लीज सर्किट आहे, where the lease circuit is installed in more than one state or union territory and a consolidated amount is charged for supply of service relating to such circuit, the place of supply of the services shall be taken as being in each of the respective state or union territory in proportion to the value of services separately collected and determined in terms of the contract or agreement entered into this regard, or in the absence जर agreement नाही आहे तर मग रूल 6 बघा. रूल 6 प्रमाणे ते ठरेल. रूल 6 काय सांगतो, एक्झाम्पल रूल 6 दिलं आहे. अ कंपनी टी इन्स्टॉल्स अ लीज सर्किट बिटवीन दिल्ली आणि मुंबई ऑफिसेस ऑफ कंपनी सी. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस सर्किट is in Delhi and the end point of the circuit is in Mumbai. Hence one point circuit कुठे आहे, दिल्लीला आणि दुसरं महाराष्ट्र. The place of supply of this service is in the union territory, एक दिल्लीमध्ये आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये. Service shall be deemed to have been provided in the ratio of 1:1. एक सर्किट दिल्लीला आहे, एक दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये. दुसरं असं असेल, 2 पॉईंट कर्नाटकामध्ये, 1 पॉईंट तामिळनाडूमध्ये. मग इथे काय 1:2 तामिळनाडू आणि कर्नाटक. याच्यातून सर्व्हिस दिली जाते. ते डिव्हाइस कुठे इन्स्टॉल केलं, 3 असतील समजा. तर कंपनी टी इन्स्टॉल लीज सर्किट बिटवीन कर्नाटका, पटना, गुवाहाटी. आता इकडे वेस्ट बेंगाल, बिहार आणि आसाम 3 स्टेट आले. मग इथे 1:1:1 एवढी अमाऊंट घेतलेली आहे, ती तिघांमध्ये इक्वलीच आहे. आता समजा 1 लाख रुपये चार्जेस आहेत, इकडे 1:1 आहे. हे 50,000 इकडचे आहेत, 50,000 इकडचे आहेत. त्यांनी बिलिंग कसं केलं, जर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही हे सर्किट टाकलं, याचे समजा 60,000, तर प्रॉब्लेम नाही आहे. पण ते लमसम दोघांचे 1 लाख घेतात, तेव्हा व्हॅल्यू ऑफ सप्लाय कुठल्या स्टेटचा किती घ्यायचा हे कसं करणार. बिल ते वेगळं, त्या स्टेटचा तो चार्ज आहे, प्लेस ऑफ सप्लाय आहे, तो कसा काढायचा हे सांगितलंय ना. जर अगोदर ठरलंय की 2 स्टेटचे 1 लाख रुपये आहेत, एका दिल्लीचे 60,000, महाराष्ट्राचे 40,000, तर विषय संपला ना. पण तसं काही ठरलेलं नाही. एक सर्किट महाराष्ट्रामध्ये, एक दिल्लीमध्ये, आणि ते चार्जेस 1 लाख आहेत. मग सर्किट कुठे किती आहेत हे बघा, आणि त्यानुसार तेवढं व्हॅल्यू ऑफ सप्लाय येईल आणि प्लेस ऑफ सप्लाय तेवढ्या व्हॅल्यूचा त्याप्रमाणे येईल. इथे सर्किट 3 राज्यामध्ये 3 आहेत आणि याची संपूर्ण अमाऊंट समजा त्यांनी 1,80,000 ठेवली असेल,
तर मग प्रत्येकी 60,000 येईल. जर त्यांनी जर फिक्स केलं की नाही इथे आम्हाला ते सर्व्हिस द्यायला ते मेंटेन करायला जास्त खर्च आहे, मग आम्ही पहिल्या स्टेटमध्ये बिहार वेस्ट बेंगलला 40,000 ठेवू, काय प्रॉब्लेम नाही आहे. दुसरीकडे आम्ही 60,000 ठेवू, काही प्रॉब्लेम नाही आहे. तिसरीकडे आम्ही 80,000 ठेवू. त्यांनी जर का अशा प्रकारे त्यांचं सप्लायर त्या रिसिपिएंट जे काही ॲग्रीमेंट आहे त्यात कुठल्या सर्व्हिसला आम्ही किती चार्ज देऊ हे जर ते ठरवत नाहीत आणि एकत्रित चार्ज सांगतात, तर मग व्हॅल्यू ऑफ सप्लाय कसा काढणार, प्लेस ऑफ सप्लाय कसा काढणार. तर मग 3 ठिकाणी 1:1 हे 1,80,000 आहेत, यातला प्लेस ऑफ सप्लाय इथे जो आहे त्याला व्हॅल्यू 60,000 घ्या, याला 60,000 घ्या आणि याला 60,000 घ्या, असं करा. त्यात करा रूल काढला ना. रूलसाठी काय दिल्यावरती रूल केव्हा बघायचा तुम्हाला, ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट. ओके, असं काय ॲग्रीमेंट नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. लीज सर्किट संबंधित जर का तिकडे सर्व्हिस असेल, सर्व्हिस त्यांनी दिली आणि लीज सर्किट वेगवेगळ्या स्टेटला आहे, तर प्लेस ऑफ सप्लाय कसा घ्याल. ओके, एक सर्किट मुंबईला, एक सर्किट दिल्लीला आहे, एक महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे. जर त्यांनी ठरवलं की समजा 2,00,000 रुपये आहेत, दिल्लीचे 1,50,000 आहेत, महाराष्ट्राचे 50,000 आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही. पण तसं काही ॲग्रीमेंट नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही आहे आणि लमसम व्हॅल्यू आहे. मग तेव्हा अपॉर्च्युनिमेंट कसं करायचं हे रूल सांगतो. सर्किट कुठे किती ते बघा आणि त्याप्रमाणे त्याचा अपॉर्च्युनिमेंट करा. ते ब्रेक घेऊया आपण, ठीक आहे.